थुंकीमुक्त व तंबाखूमुक्त कोल्हापूर अभियानाचा शुभारंभ. नागरिकांनी महाराष्ट्रासमोर आदर्श निर्माण करावा. महापौर रुपाराणी निकम. कोल्हापूर महानगरपालिका आणि प्रसारमाध्यम न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या थुंकीमुक्त आणि तंबाखूमुक्त कोल्हापूर या जनजागृती अभियानाचा शुभारंभ आज भवानी मंडप येथे उत्साहात झाला. यावेळी नागरिकांनी या सामाजिक उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्रासमोर आदर्श निर्माण करावा असे आवाहन महापौर रुपाराणी निकम यांनी केले. 31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने कोल्हापूर महानगरपालिका, प्रसारमाध्यम न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने थुंकीमुक्त आणि तंबाखूमुक्त कोल्हापूर ही जनचळवळ सुरू करण्यात आली आहे. धार्मिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कोल्हापूर शहराचे सामाजिक व आरोग्यदृष्ट्या स्वच्छ, सुंदर आणि निरोगी स्वरूप जपण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे. भवानी मंडप येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना महापौर रुपाराणी निकम यांनी प्रसार माध्यम न्यूज आणि महानगरपालिकेच्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले. तसेच प्रसार माध्यम न्यूज चॅनलच्या सामाजिक आणि विधायक उपक्रमांना आपण व महानगरपालिका सदैव सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रसार माध्यम न्यूजचे संचालक प्रताप पाटील यांनी सामाजिक विकासाच्या प्रक्रियेत प्रसार माध्यमचा नेहमीच सक्रिय सहभाग राहील अशी भूमिका मांडली. या कार्यक्रमास विद्यमान नगरसेवक आदिल फराज, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी, नगरसेविका दीपा ठाणेकर, सृष्टी जाधव, दीपा काटकर, माधुरी भटकर, रेखा उगवे, माजी नगरसेवक आणि अजित ठाणेकर, किरण नकाते, कसबा बावड्याचे नगरसेवक जाधव, जिल्हा एड्स नियंत्रण कार्यालयाच्या दीपा शिपूरकर व विजय गोडखिंडकर तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनील पाशापुरे यांच्यासह आरोग्य, शिक्षण, प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. याशिवाय महालक्ष्मी भक्त मंडळाचे राजू मेवेकरी, आदर्श प्रशालेचे मुख्याध्यापक आर.वाय. पाटील, स्वामी विवेकानंद ट्रस्टचे महेश कामत आणि किशोर घाडगे यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देत भविष्यात या थुंकीमुक्त व तंबाखूमुक्त अभियानात सक्रिय सहभाग नोंदवणार असल्याचे सांगितले. कोल्हापूर शहर स्वच्छ, निरोगी आणि व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या अभियानास नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. अर्थराज्य न्यूज मराठीकरिता राजेश भोसले, कोल्हापूर प्रतिनिधी. अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.